नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया मराठी रियासत या पुस्तकाचा पुढचा भाग. मध्य आशिया मानवजातीचे वारोळ. मुसलमानी धर्माचा उदय झाल्यावर त्यांची अनेक राज्य स्थापन झाली. त्यापैकी मुख्य जी अरबांची खिलाफत, तिचे व तिच्या शाखांचे वर्णन मागील प्रकरणात आले. 9व्या शतकापासून तुर्क, मोगल वगैरे मध्य आशियातील दुसरे पुष्कळ लोक मुसलमानी गोटात सामील झाले. त्यांचा इतिहास मनोरंजक असून हिंदुस्थानाच्या इतिहासाशी त्याचा विशेष संबंध आहे. मुसलमानात अनेक कुळींचे मिश्रण आहे आणि प्रत्येकाचे स्वभावभेद पुढे त्यांच्या कर्तृत्वात उतरलेले दिसतात. सर्व मुसलमानात अरब श्रेष्ठ होत. तुर्क, मोगल, तातार वगैरे मध्य आशियातील धनगरी पेशाचे लोक आरंभी नव्हते. त्यांनी पुढे मुसलमानी धर्म स्वीकारला आणि अनेक पराक्रम गाजविले. तथापि त्यांच्याकडून जगाच्या संस्कृतीत फारशी भर पडली नाही. त्यांचा स्वभाव विध्वंसक होता. त्यांचे स्वभावभेद कळणे अत्यंत जरूर आहे, कारण पुढे हिंदुस्थानच्या इतिहासाशी या तुर्क मोगलांचा विशेष संबंध आहे. सबब त्यांच्या मूळ कुळींची थोडीशी हकीकत दिली पाहिजे. मध्य आशिया खंड म्हणजे सर्व बाजूंनी प्रचंड पर्वतांनी वर उचलून धरल्यासारखा मेजाच्या आकृतीचा एक विस्तृत प्रदेश आहे. मानवी उत्पत्तीचे मूळ ठिकाण येथेच असावे असे म्हणतात. पृथ्वीवरील आजपर्यंतच्या प्रचंड घडामोडी या प्रदेशातील लोकांनी केलेल्या आहेत. या प्रदेशास मुंग्यांच्या वारुळाची उपमा शोभेल. वारुळाच्या अनेक बिळातून बाहेर पडून मुंग्या जशा लांब पल्ल्यावर जातात आणि तिकडचे आणखी नवीन वारूळ बांधतात, तशाच प्रकारची थोड्या बहुत फरकाने वरील प्रदेशातील लोकांची स्थिती आहे. या प्रदेशातील लोकवस्तीची खरी माहिती आजच्या सुधारलेल्या काळात जर बरोबर मिळत नाही, तर गेल्या 1000-2000 वर्षाचा कितीसा तपास लागणार. आर्य, सिथियन, हुन, यवन, शक, तुर्क, तातार, मोगल वगैरे अनेक जातींचे लोक येथून बाहेर पसरले आणि त्यांनी दक्षिणेस व पश्चिमेस अनेक भराऱ्या मारल्या. इंग्रज सरकाराने हिंदुस्थानच्या वायव्य सरहद्दीचा हल्ली बंदोबस्त केला असल्यामुळे आपणास त्या परकीय हल्ल्यांची आज भीती वाटत नाही, पण पूर्वीचा प्रकार भिन्न होता. आरंभी या वारुळातून बाहेर पडलेले लोक मूळचे कोण हे समजण्यास हल्ली मार्ग नाही, पण पुढे त्याचे पराक्रम इतिहासकार वर्णू लागले तेव्हा त्यांनी निरनिराळी नावं दिली. आशिया खंडात फार प्राचीन काळापासून 3-4 जातींचे लोक राहत असत. या जातींचे नाव कशी पडली व त्यात भेद काय, याविषयी खात्रीलायक माहिती सांगणे कठीण आहे. निरनिराळ्या ग्रंथकारात या संबंधाने मतभेदही फार आहेत. तुर्क, तातार, मोगल, मांचू या सर्वांस सिथियन अशीही संज्ञा दिलेली आढळते. मांचू व मोगल हे बहुतेक एकच. बुखाऱ्याचे आसपास व पश्चिमेस जे राहत ते बहुधा तुर्क होत. उत्तर भागी सायबेरिया वगैरे प्रांतात तातार राहतात. पूर्व भागी मोगल असत. या सर्व लोकांची वहिवाट एका ठिकाणी स्थायिक राहण्याची नव्हती. आपले गुरांचे कळप व तंबू बरोबर घेऊन ते मनास वाटेल तिकडे भटकत जात. मोगल हे विशेष शूर व धीट असत. मुसलमानी धर्म स्वीकारण्यापूर्वी ते बुद्ध धर्मीय असून तिबेटच्या लामाचे अनुयायी होते. तातार लोकांनाच पुढे तुर्क अशी संज्ञा मिळाली असे भिल्ल म्हणतो. इराणच्या प्राचीन राजास या सर्व जातींची टोळधाड नेहमी जर्जर करीत असत. आरब, मोगल व तुर्क हे सर्व जरी आज मुसलमान खरे, तरी त्यांच्यात विशेष साम्य नाही. मूळ अस्सल मुसलमान अरब होत. यास सॅसेरियन म्हणत असेही नाव. त्यांची नीती व संस्कृती उच्च प्रतीची असून त्याचपासून जगाच्या संस्कृतीत काहीतरी भर पडली आहे. तसा प्रकार तुर्क व मोगल यांचा नाही. या दोघांचेही मूळ ठिकाण मध्य आशिया होय. मनुष्य जातीच्या वर्गीकरणात त्यास तुरेयन असे नाव. इराणातील ते इराणी व तुराणातील ते तुराणी. तुराण म्हणजे इराणच्या उत्तरेकडील व सायबेरियाच्या दक्षिणेकडील प्रदेश, ज्यास हल्ली तुर्कस्तान म्हणतात तो. या प्रदेशापैकी पश्चिमेच्या बाजूस ते तुर्क व पूर्वेच्या बाजूस ते मोगल. पूर्वेची बाजू म्हणजे चीनच्या उत्तरेकडील मंगोलिया प्रांत. मोगलांच्या वस्तीचे ठिकाण ते मंगोलिया. स्वभावाने व संस्कृतीने मोगल व तुर्क जवळजवळ सारखेच. दोघेही मूळचे रानटी व धनगरी पेशाचे. जाळपोळ, लढाई
लढाई वगैरे करीत देशोदेशी भटकण्याचा दोघांचाही परिपाठ. मोगलांच्या शरीररचनेत थोडे चिनी मिश्रण होते. हे वास्तविक तुर्क व मोगल यांचे त्यावेळचे स्वरूप होय, हल्लीचे नव्हे. अलीकडच्या घडामोडीत त्यांचे मूळ स्वरूप अगदी बदलून गेले आहे. राज्यव्यवस्था, इमारतीचे बांधकाम, रस्ते, कालवे इत्यादी सार्वजनिक कामे हिंदुस्थानात व इतरत्र त्या तुराणी मुसलमानांनी केली ती त्यांनी स्वयंस्फूर्तीने केलेली नव्हती. त्यांच्या मूळचा स्वभाव क्रूर, विध्वंसक, परिहिताविषयी निष्ठुर व मानवी संस्कृतीला विरोधी असा होता. चंगीझ खान, तैमूरलंग, नादिरशहा इत्यादिकांच्या ठिकाणी हा स्वभाव स्पष्ट दिसून येतो. बाकी मुघलांच्या व तुर्क सुलतानांच्या आमदानीत हिंदुस्थानात जी काही लोकहिताची कामे झाली ती त्या ठिकाणच्या संसर्गाने व परिस्थितीच्या प्रभावामुळे झाली. तुर्क लोक, सेल्युलोज व ऑटोमन त्यावेळच्या मुसलमानांविषयी बोलताना आपला बराच गैरसमज असतो. आरंभीचे खरे मुसलमान म्हणजे आरंभी मुसलमान धर्म व राज्य पृथ्वीवर चहूकडे वाढविले ते अरबांनी वाढविले. पण पहिल्या सिंध प्रांताच्या स्वारीशिवाय अरब लोक हिंदुस्थानात आलेच नाहीत. इकडे आले ते मुख्यत्वे तुर्क होत. सिथियन्स, यवन, हून, तुर्क, मोगल वगैरे लोकांनी मध्य आशियातील डोंगर सपाटीचा प्रदेश गजबजलेला असल्यामुळे लोकसंख्या फाजील वाढली की त्यांच्या झुंडी पूर्वीपासून इकडे हिंदुस्थानात व तिकडे युरोपात पसरत. हिंदुस्थानाच्या धर्मात, भाषेत व आचारविचारात या लोकांच्या चालीरीतीचे मिश्रण दिसून येते. सिथियन, यवन व हून हे ज्या वायव्य मार्गाने हिंदुस्थानात आले त्याच मार्गाने तुर्क लोकांच्या झुंडी हिंदुस्थानावर आल्या आणि शेवटी त्यांनीच हा प्रदेश पदक्रांत केला. बगदाद येथे अब्बासी वंशाचे खलिफा राज्य करीत असता त्यांच्या मूळच्या अरबी पेशात इराणी व तुर्की वळणाचा मिलाफ झाला. इराणी लोकांचे महत्त्व हळूहळू वाढत गेले आणि त्यांनीच ऑक्सस अमुदर्या नदीच्या आसमतात आसमानी वंशाचे राज्य स्थापिले. इराणी व अरब लोकांचे नेहमी तंटे होत असल्यामुळे बगदाद येथील खलिफांनी स्वसंरक्षणार्थ आपल्याजवळ प्रथम तरुण तुर्काचा पहारा नेमिला. याप्रमाणे एकदा राज्यात त्यांचा प्रवेश झाल्यावर त्यांचे महात्म्य वाढता वाढता शेवटी खलिफासुद्धा त्यांच्या मुठीत आले आणि लवकरच इजिप्तपासून समकरदेपर्यंतच्या एकंदर टापूतील राज्यकारभारात व लष्करात तुर्काचाच विशेष भरणा झाला. पुढे मध्य आशियातून तुर्काचे आणखी थवे येऊन मुसलमान रियासतीत अंमल गाजवू लागले. समकरदेच्या इराणी सामानी वंशाचा त्यांनी पाडाव केला आणि पुढे ते हिंदुस्थानात शिरले. अलिप्तगीन, सप्तगीन व महमूद हे सर्व तुर्क होत. अशा प्रकारे तुर्काचे महत्त्व वाढले. सामानी वंशातील राजांनी तुर्कास आपल्या सत्तेखाली आणून मुसलमान करून नोकरीत ठेवल्यावर मुसलमानी धर्माचे ते कट्टे अभिमानी बनले. फौजेत व खास रक्षणासाठी सामानी सुलतान व बगदादचे खलिफा नोकरीत तुर्काचा भरणा विशेष असे. यांनाच पुढे इजिप्तमध्ये मामुलुक्स म्हणू लागले. राज्याची कामे करू लागताच त्यास आत्मप्रत्यय उत्पन्न झाला. लवकरच त्यास आपले महत्त्व कळून आले. सामानी सुलतानही खलिफांच्या पूर्वेकडील सत्तेचा नाश केला. त्याचप्रमाणे महतास चढलेल्या लष्करी बाण्याच्या या तुर्क लोकांनी खलिफांचे पश्चिमेकडील प्रांत काबीज करून आपले स्वतंत्र राज्य स्थापिले. आशिया खंडात एक पश्चिमेस व एक मध्य भागात असे दोन तुर्कस्तान देश का आहेत हे या हकीकतीवरून समजणारे आहे. मध्य आशिया खंडात मूळ तुर्काची वस्ती होती. त्या देशास तुर्कस्तान हे नाव चालत आले. पुढे खलिफाचे राज्य यांनी जिंकले त्यास तुर्कस्तान हे नाव मिळून आज त्यास आशियाटिक टर्की म्हणतात. जेरुसलेमच्या धर्मयुद्धात या तुर्क लोकांनीच आपले नाव विशेष गाजविले. नामशेष झालेल्या खिलाफतीचा अंत सन 1258च्या चंगीझ खानाच्या वंशातील मोगल लोकांकडून झाला. तुर्कीच्या आरंभीच्या या परिक्रमांशी हिंदुस्थानचा संबंध नव्हता. पुढे जे मुसलमान योद्धे हिंदुस्थानात आले त्यांची मूळ हकीकत समजण्यास वरील हकीकत पुरे आहे. वर सांगितलेल्या जातीशिवाय अफगाण, बलुची, घोरी वगैरे अनेक जाती त्या त्या प्रदेशातील नावावरून पुढे प्रसिद्धीस आल्या. त्यांची गणना तुर्कीतच करतात. सेल्जुक तुर्कीचा प्रभाव मुसलमानांच्या इतिहासात फार महत्त्वाचा आहे. त्यांचे प्रस्थ वाढले तेव्हा बगदादच्या खिलाफतीचा अस्तच झाला. शिया व सुन्नी यांचे तंटे विकोपास जाऊन सर्व मुसलमानात दंगल उडून राहिली होती. अशा स्थितीत
ताज्या दमाच्या रानटी तुर्क लोकांची भर इस्लामात पडली. त्यांनी मुसलमानी धर्म स्वीकारला आणि दक्षिणेस व पश्चिमेस हल्ले सुरू केले. इराण, सिरिया, आशिया मायनर इत्यादी ठिकाणी जे निराळे राजवंश अंमल करीत होते त्यांचा त्यांनी उच्छेद करून अफगाणिस्तानापासून भूमध्य समुद्रापर्यंतचा विस्कळीत प्रदेश पुनरपी एका अंमलाखाली आणले. कॉन्स्टँटिनोपलचा रोमन बादशहा आपले प्रांत परत घेण्याचा प्रयत्न करीत असता त्यास या सेल्जुक तुर्कांनी मागे हटवून जेरुसलेमसाठी झगडणाऱ्या ख्रिस्तांची खोड मोडली. ख्रिस्ती मुसलमानांच्या प्रचंड धर्मयुद्धात मुसलमानांचे नाव गाजविणारे हे सेल्जुक तुर्क होत. तुर्कस्तानात सेल्जुक नावाचा एक खान होता. त्याचेच नाव पुढे त्याच्या अनुयायास मिळाले. सेल्जुकने प्रथम बुखाऱ्यास जाऊन मुसलमानी धर्म स्वीकारला. सामानी मुसलमानांच्या वतीने गजनवी महमूदाशी झगडणारे हे सेल्जुक तुर्कच होते. तुगरलबेग हा सेल्जुक तुर्क. त्याने व त्याचा भाऊ चागरबेग यांनी गजनीच्या ताब्यातील तुर्कस्तानचा प्रदेश जिंकून तेथे आपले स्वतंत्र राज्य स्थापिले. सन 1055 तुगरलबेगने बगदाद शहरात प्रवेश करून तेथे आपण सुलतान झाला. पुढे साऱ्या अनेक तुर्क टोळ्या त्यास सामील झाल्या आणि सन 1097 मध्ये त्याने विस्तृत सेल्जुक राज्याची स्थापना केली. तुगरलबेग नंतर आर्सलीन व मलिकशाह हे 3 पराक्रमी सुलतान सेल्जुकांचे झाले. पुढे त्यांचे राज्य फुटून त्याचे अनेक विभाग झाले. सुलतान संजर हा शेवटचा मोठा सेल्जुक सुलतान होय. सेल्जुक सुलतानांच्या पदरी कित्येक सुलतान होय. कित्येक सरदार प्रसिद्धीस आले. त्यास आटाबेग असे नाव होते. आटाबेग याचा अर्थ अल्पस्वल्प वयस्क राज्याचे संरक्षक असा होता. सेल्जुक सुलतानांच्या पदरी मामुलुक नावाचा तुर्क गुलाम होते हे वर सांगितलेच आहे. हेच मामुलुक पुढे बलवान झाले आणि त्यांच्याशिवाय सुलतानांचे काहीच चालेनासे झाले. हळूहळू तेच सुलतान बनले. या सुलतानास आटाबेग या नावाने ओळखतात. 12व्या शतकात सर्व सेल्जुक बादशाहीचा प्रांत अशा अनेक आटाबेग सुलतानांच्या ताब्यात होता. सिरिया देश सेल्जुक तुर्काच्या हातात जाण्याबरोबर तेथील ख्रिस्ती लोकांचा छळ होऊ लागला. अरब खलिफा ख्रिस्ती लोकांस त्रास देत नसत, पण ह्या तुर्काचे पाणी काही निराळेच होते. मोगलांसारखेच ते क्रूर व जाळपोळ करणारे होते. त्यांनी जेरुसलेम काबीज करून तेथील ख्रिस्त मंदिर जमीनदोस्त केले. तेव्हा युरोपच्या ख्रिस्ती लोकांनी एकजूट करून मुसलमानांशी धर्मयुद्ध सुरू केले. या युद्धात तुर्कास अरबांची मदत मिळाली नाही. अरबात व तुर्कात वैरभाव होता. नीतीने व आचरणाने ते जसे अगदी भिन्न होते तसेच ते धर्माच्या बाबतीतही होते. सेल्जुक तुर्काशी मोठमोठी युद्धे लढू लागला. अरब व तुर्क एक झाले असते तर त्यांनी प्रथमच ख्रिस्तांचा संपूर्ण नाश करून एक दर युरोप खंड आक्रमिले असते. सेल्जुक तुर्कांनी जे राज्य स्थापिले त्याच्यात लवकरच पुष्कळ अव्यवस्था सुरू झाली व त्याचे अनेक तुकडे झाले. ही अव्यवस्था चालू असतानाच ख्रिस्तांशी त्यांचे युद्ध चालू होते. या 2 गोष्टींचा फायदा युरोपच्या ख्रिस्तास मिळून मुसलमानांपासून युरोपचा बचाव झाला. 12व्या शतकात सेल्जुक तुर्कास बॉस्फोरस ओलांडून कॉन्स्टँटिनोपलच हस्तगत करता आले नाही हे ख्रिस्ती युरोपाचे सुदैवच होय. युरोपात ज्या तुर्काचे आज राज्य आहे त्यास ऑटोमन तुर्क असे म्हणतात. हे मूळ खुरासान प्रांतातले राहणारे. मोगलांनी खुरासान प्रांत काबीज केला तेव्हा हे तुर्क तेथून निघून आशिया मायनरात सेल्जुक तुर्काच्या पदरी येऊन राहिले. 13व्या शतकात आतोग्रल नावाचा त्यांचा एक सरदार 1000 अनुयायांनीशी भटकत अंगोरा शहरानजीक आला. त्यावेळी तेथील सेल्जुक सुलतान एक शत्रूशी लढत होता. त्यास आतोग्रलने मदत करून जय मिळवून दिला. त्या आतोग्रलचे उपकार स्मरून सेल्जुक सुलतानाने त्यास आपल्या शहरात राहण्यास जागा दिली. आतोग्रलचा मुलगा उस्मान हा पुढे फार पराक्रमी निघाला. त्यांनी आशियातील मायनरातील सेल्जुक सुलतानाचे राज्य काबीज केले. या उस्मानच्या नावावरून अनुयायास उस्मानी तुर्क असे म्हणू लागले. पुढे उस्मान शब्दाचा उस्मान, ओस्मान, ओथमान, ओथोमन, ऑटोमन अशा परंपरेने युरोपियन भाषेत अपभ्रंश झाला. उस्मान सन 1258 जन्मला आणि त्याने सन 1288 पासून 1326 पर्यंत राज्य केले. उस्मानचा मुलगा ओरखान याने त्यात आणखी भर घातली.
हे सुलतान नवीन प्रदेश जिंकीत तेव्हा तेथील ख्रिस्ती लोकांस गुलाम करून आपल्या नोकरीस लावित. त्यापैकी तरुण व देखणे मुलगे निवडून त्यांची एक नवीन पलटण बनवली. तीस त्यांनी जॅन्जिरी असे नाव दिले. पुढे लढाया बंद झाल्या तरी जॅन्जिरी पलटण कायम राहावी म्हणून दर साल सर्व ख्रिस्ती प्रांतांनी मिळून 2000 तरुण ख्रिस्ती मुले सुलतानांच्या नोकरीस द्यावी असा ख्रिस्तांकडून ठराव करून घेतला. मुले 8 वर्षांची असतानाच निवडून घेत आणि त्यास उत्तम लष्करी शिक्षण देऊन तयार करत. ही जॅनेजरी पलटण सुलतानच्या खास शरीराचे व राज्याचे संरक्षण करण्यासाठी सदैव त्यांच्या सन्निध राहत असे. हा प्रघात 300 वर्ष चालला आणि त्यामुळेच ऑटोमन तुर्काचे राज्य पुष्कळ दिवस टिकले. सन 1358 ऑटोमन तुर्कांनी सुलतान मुरादच्या हाताखाली हेलेस्पॉन्टची समुद्रधुनी ओलांडून युरोपात प्रवेश केला. तेव्हापासून पुढे 40 वर्षात संबंध बास्कन दिप्स्कत या ताब्यात घेतले. मुरादने पुढे 1360 पासून ते 1389 पर्यंत राज्य केले. मुरादच्या नंतर बायजदी सुलतान झाला. त्याने आणखी अनेक प्रांत काबीज करून बल्गेरिया प्रांतात निकोपोलिस येथे ख्रिस्तांच्या अतिमोठ्या जमावाचा पराभव करून हजारो लोकांस कापून काढले. त्याबरोबर युरोपातील सर्व ख्रिस्ती राष्ट्रांची पाचावर धारण बसली. रोम जिंकून तेथे आपली राजधानी करावी असा बायजीदचा विचार होता, पण त्या अगोदर कॉन्स्टँटिनोपलचं जिंकण्याचा उद्योग त्याने हाती घेतला. इतक्यात पूर्वेकडून तैमूरलंगाने त्याच्या राज्यावर स्वारी केली आणि अंगोरा येथे बायजीदचा पराभव केला. तेणेकरून युरोप खंड जिंकण्याचे तुर्कांचे काम काही दिवस बंद पडून कॉन्स्टँटिनोपलचा थोडा बराच बचाव झाला. पुढे सुलतान पहिला महमद व दुसरा मुराद यांनी पुनरपी विजय संपादून युरोपात आपली सत्ता बसविली. दुसरा महमद याने कॉन्स्टँटिनोपलचं शहरास वेढा घालून ते काबीज केले. त्या योगे सेंट सोफिया मंदिरावर ख्रिस्तांचा क्रूस 1000 वर्ष फडकत होता. तेथे मुसलमानांचा चांद फडकू लागला. तो अजूनही तसाच फडकत आहे. पुरातन रोमन बादशाहीच्या प्रचंड वैभवाचे हे प्रसिद्ध शहर मुसलमानांच्या हातात पडल्याने जगाचा भावी इतिहास बदलून गेला. सन 1475 क्रिमियाचा द्वीपकल्प तुर्कांचे हस्तगत झाले आणि पुढे हळूहळू त्यांचा प्रवेश इटलीत सुद्धा झाला. सुलतान पहिला सलीम याने 8च वर्ष राज्य केले, पण त्या 8 वर्षात इराण, अरबस्तान, इजिप्त वगैरे देश ऑटोमन तुर्कांच्या हस्तगत होऊन पैगंबराच्या अस्थी व खिलाफतीचे पद सलीमास प्राप्त झाले. ते अद्याप पावेतो त्याच्या वंशात चालले. पुढे सुलतान सुलेमानने आणखी विजय संपादिले. त्यावरून त्यास दी ग्रेट असे नाव मिळाले. सन 1522 रोझ बेट व सन 1526 हंगेरी देश सुलेमानच्या हस्तगत झाला. हंगेरी देश पुढे 150 वर्ष तुर्कांच्या ताब्यात होता, पण त्यास पुढे कोणाचाही निभाव लागला नाही. भूमध्य समुद्रावरही त्याने आपला ताबा बसविला. उत्तरेस हंगेरीत बुदापेस्ट, दक्षिणेस नील नदीवर आस्वान, पश्चिमेस जिब्राल्टर आणि पूर्वेस युफ्रेटिस नदी एवढा टापू सुलतानच्या ताब्यात गेला. त्यावेळी सर्व युरोप खंड पुनरपी इस्लाममय होण्याचा समय आला होता. पण मुसलमानांच्या पश्चात तुर्कांच्या सत्तेस ओहोटी लागली. 17व्या शतकात युरोपातील बरेच प्रदेश त्यांच्या ताब्यातून गेले. 19व्या शतकात ग्रीस, इजिप्त, अल्जेरिया, तुनिस हे प्रांत स्वतंत्र झाले. उत्तरेकडून रशियाने तुर्कांस खूप चेपले, पण इतर राष्ट्रांनी मध्ये पडून रशियाचा हात थांबविला. येणेप्रमाणे गेल्या 450 वर्षात तुर्कांचा उत्तरोत्तर ऱ्हास होऊन आता हे राज्य साफ बुडणार असा प्रसंग येऊन ठेपणार. इतक्यात नुकतीच राज्यक्रांती होऊन नवीन प्रजासत्ताक राज्यव्यवस्था सुरू झाली आणि सन 1914 ते 1918च्या महायुद्धात तुर्क लोकांनी जर्मनीच्या बाजूने लढले. हल्ली अंगोरा येथे त्यांचे प्रजासत्ताक राज्य सुरू आहे. आजच्यासाठी धन्यवाद.